हॅलो नमस्कार, मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। माठामध्ये पोपटी लावण्याचा पारंपरिक पद्धत आहे। कोकणामध्ये व्हेज नॉनव्हेजची पोपटी माठामध्ये लावल्या जाते। तर नॉनव्हेजचे संपूर्ण अर्क आपल्या व्हेज याच्यामध्ये आपण जे व्हेज राताळी घालत असतो, त्यामध्ये बटाटे घालत असतो, शेंगा घालत असतो, त्यामध्ये सर्व अर्क उतरत असतो। तर इथे स्पेशली आपण व्हेजही पोपटी लावू शकतो त्याच प्रकारची, किंवा तुम्ही स्पेशली चिकन आणि अंडी त्याची सुद्धा तुम्ही वेगळी पोपटी लावू शकता। तर बऱ्याच वेळेला माठामध्ये पोपटी शहरामध्ये लावणं शक्य नसतं, तर तशीच आपण त्याच चवीची पोपटी आपण कुकरमध्ये सुद्धा लावू शकतो। तर आज मी रेसिपी दाखवणार आहे पोपटीची। तर आपण कुकरमध्ये पोपटी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी मी इथे साहित्य काढून घेतलेलं आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। कुकरमध्ये पोपटी बनवण्यासाठी मी शेंगा घेतलेल्या आहे। तर दोन प्रकारच्या शेंगा आहेत, वालाच्या शेंगा आहेत, ह्याही वालाच्या शेंगा आहेत। इथे थोडे मटारच्या शेंगा घेतलेल्या आहेत। इथे मी थोडे हे आपले ओले हरभरे असतात त्याचे हे घाटे तोडून आणलेले आहेत, मार्केटमध्ये विकायला असतात ते मी घेतलेले आहे। इथे राताळी आहेत आणि मॅरिनेट केलेले इथे चिकन घेतलेलं आहे। तर ही आपली पोपटी आपल्याला कुकरमध्ये लावायची आहे। ते कुकरमध्ये मी हा भांबरुडीचा पाला टाकून घेतलेला आहे। थोडस कुकरमध्ये खाली मी पाल्याचा थर घेतलेला आहे। ते कुकरमध्ये आपण भांबरुडीचा पाला घातलेला आहे, थोडस त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। याच्यावरती आपण शेंगांचा थर देणार आहे। याच्यावरती परत आपल्याला थोडासा पाला घालायचा आहे। आपल्याला इथे पुन्हा मीठ घालायचं आहे। याच्यामध्ये ओवा सुद्धा घालतात, ओव्याचा छान स्वाद इथे उतरतो। इथे आपल्याला राताळी घालून घ्यायची। अजून आपण इथे शेंगा टाकून घेतो। इथे चिकनच्या ह्या प्रकारे अशा पुड्या बांधतात। तर आता आपल्याला कुकरमध्ये करायचं आहे, आपण पुड्या न बांधता डायरेक्ट आपण असंच याच्यावरती कुकरमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात तर आपले याच्यावरती बसत नाही, त्यामुळे आपण हे चिकन स्पेशली सगळीकडनं असं व्यवस्थित लावून घेतोय। हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे। हे मॅरिनेट करण्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस आणि आपला लाल वाटणाचा मसाला रस्सा भाजीचा, तो आपल्या आवडीप्रमाणे तिखट आपण जसं तिखट खात असेल त्याप्रमाणे घेऊन आणि मॅरिनेट हे करून ठेवलेलं होतं। कमीत कमी 1 तासभर आपण हे चिकनला सर्व मसाले लावून मॅरिनेट केलेलं होतं। इथे आपण सर्व चिकन लावून घेतलेलं आहे। यावरती आपल्याला अजून एक केळीचं पान असं लावून घ्यायचंय। इथे थोडस आपण भांबरुडीचा पाला परत कुकरमध्ये वरून लावणार आहे। या पाल्यामुळे व्यवस्थित पाणी सुटतं आणि आपलं हे बिना पाण्याच्या वाफेवरती शेंगा वगैरे आपल्या छान शिजतात। यावरती आपल्याला परत मीठ घालायचंय। इथे कुकरमध्ये पोपटी लावल्यानंतर 5 मिनिट इथे फुल गॅस मी केलेला होता। थोडीशी वाफ तयार झाल्यानंतर 5 मिनिटांनंतर सर्वात कमी गॅस इथे केला आणि त्यानंतर 20 मिनिटं मी इथे आपला कुकर गॅसवरती ठेवलेला होता। 5 मिनिटं फुल आणि 20 मिनिटं आपलं कमी गॅसवरती आपल्या कुकर मधलं हे बघा चिकन एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे। शेंगा पण बघा एकदम छान शिजलेल्या आहे। इथे आपली पोपटी कुकर मधली तयार झालेली आहे।